रोज रोज भाज्या त्याच खाऊन पण कंटाळ येतो. पण त्याच भाज्या जर आपण वेगळ्या पद्धतीने बनवल्या तर 4 घास जास्तच जातील. नमस्कार, सीमास टेस्टी किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर मी आज बनवते एकदम मस्त आणि चटपटीत रेसिपी. तर ती म्हणजे भेंडी. तर भेंडीची रस्सा भाजी बनवणार आहे. तर पातळ रस्सा भाजी बनवणार आहे. अगदी टेस्ट अप्रतिम आहे. तर सुकी भेंडी पण खाऊन कंटाळा येतो. म्हणून म्हटलं जरा वेगळ्या पद्धतीने भेंडीची रस्सा भाजी बनवावं. खूप छान रेसिपी आहे आणि अगदी कमी साहित्यामध्ये आणि घरच्या साहित्यामध्ये बनली जाते आणि झटपट बनली जाते. तर ही रेसिपी पाहायला विसरू नका. जर भेंडीची भाजी तुमची चिकट होत असेल तर मी काही टिप्स सांगणार आहे, त्या तुम्ही नक्की ट्राय करा. तर खूप सोपी आहे रेसिपी. चला तर मग आता आपण भेंडीची पातळ रस्सा भाजी बनवायला सुरुवात करूया. तर भेंडीची पातळ रस्सा भाजी बनवायची तर आपल्याला इथे भेंडी पाहिजे. तर इथे मी कोवळी भेंडी घेतलेली आहे. तर भेंडीची रस्सा भाजी बनवायची आहे तर आपल्याला भेंडी एकदम कोवळी पाहिजे. निबर भेंडीचा इथे वापर करायचा नाही. जर निबर भेंडीचा वापर केला तर ती भाजी चिकट होऊ शकते. रस्सा भाजी पातळ चिकट होऊ शकते. म्हणून आपल्याला इथे एकदम कोवळी भेंडी वापरायची आहे. अजून एक टिप्स तुम्हाला मी पुढे सांगते, की भेंडीची भाजी चिकट होऊ नये म्हणून. तर आता आपण अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहे. भेंडी अशा कट करून घ्यायच्या आहेत. जर भेंडी किडकी असेल तर ते काढून टाकू शकतो आपण. तर अशा पद्धतीने इथे भेंडी कट करून झालेली आहे. तर भेंडीसाठी मसाला काय लागतो ते बघूया. तर इथे मी टोमॅटो 2 घेतलेले आहेत, कांदा 1, अद्रक आणि हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर. तर आपण प्रत्येक वेळी रस्सा भाजीमध्ये कायम कांदा जास्त वापरतो, पण या रस्सा भाजीमध्ये मी टोमॅटो जास्त वापरत आहे. तर कांद्यापेक्षा मी टोमॅटो जास्त घेतलेला आहे 2 आणि कांदा 1. तर टोमॅटो 2 आणि कांदा 1 घेतलेला आहे. लसूण थोडासा, अद्रक आणि कोथिंबीर. तर याची पाणी न घालता मी पेस्ट बनवलेली आहे. चला तर आता आपण चटपटीत पातळ रस्सा भाजी बनवूया भेंडीची. तर 2 ते 3 चमचे तेल घातलेलं आहे आणि ही भेंडी आपण एकदम चुरचुरीत होईपर्यंत भाजून घ्यायची आहे. जेणेकरून आपली भेंडी चिकट होणार नाही, रस्सा भाजी पातळ चिकट होणार नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला ही छान डाग पडेपर्यंत भाजून घ्यायची आहे. तर भेंडी भाजलेली आहे. तर त्याच कढईमध्ये मी अजून 2 ते 3 चमचे तेल घालते. तर जिरे घालायचे आहेत अर्धा चमचा आणि जो मसाला आपण बारीक केलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये तो घालायचा आहे. तर हा मसाला छान रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे तेलामध्ये. जोपर्यंत कांदा टोमॅटोचा कच्चापण वास जात नाही तोपर्यंत आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. तर खूप काही वेळ लागत नाही. 2 ते 3 मिनिटामध्ये आपला छान कांदा टोमॅटो भाजून तयार होतो. तर आपल्याला जास्त पातळ भाजी बनवायची नाही, तर मीडियम प्रकारची आपल्याला पातळ रस्सा भाजी बनवायची आहे. तर आता ही पेस्ट छान भाजत आलेली आहे कांदा टोमॅटोची. आता मसाले ॲड करूया. तर इथे मी 1 चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि घरचा जो मसाला असतो आपला रेग्युलर, तो काळा मसाला मी इथे 2 चमचे घातलेला आहे आणि गरम मसाला अर्धा चमचे आणि थोडीशी अगदी हळद घातलेली आहे. तर चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. तर आता हे छान मिश्रण परतून घेऊया. तर यामध्ये मी कोणताही खडा मसाला वापरलेला नाही. अगदी सिंपल पद्धतीने ही भाजी बनवणार आहे. थोडंसं पाणी घालूया आणि ही ग्रेव्ही छान 2 मिनिटे शिजवून घेऊया. वरती झाकण ठेवायचं आहे. तर 2 मिनिटानंतर बघूया मस्त अशी ग्रेव्ही परतून झालेली आहे. आपली छान असा सुगंध सुटलेला आहे मसाल्यांचा. तर तरी पण वरती आलेली आहे. तर यामध्ये आपण आता घालूया दही. तर दही घातल्यामुळे भेंडी आपली चटपटीत, आंबट, तिखट अशी लागते आणि क्रीमी असं टेक्स्चर येतं ग्रेव्हीला. म्हणून इथे आपण दही वापरायचं आहे. तर अप्रतिम चव लागणार आहे. दही घालते वेळी गॅसची फ्लेम छोटी ठेवायची आहे. मोठी ठेवली तर दही फाटू शकते. तर 1 मिनिटच फक्त मी झाकलेलं होतं. बघू शकता तुम्ही तरीवरती किती आलेली आहे. तर पूर्णपणे दही मिक्स झालेलं आहे. आता या स्टेजला आपण परतून घेतलेली भेंडी घालणार आहोत. तर आता भेंडी घातल्यानंतर मिक्स करायचं आहे आणि आपल्या आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे. जेवढा तुम्हाला पातळ रस्सा हवा आहे तेवढं तुम्ही इथे पाणी घालू शकता. तर इथे मी थंडच पाणी घातलेलं आहे. तुम्ही गरम पण पाणी घालू शकता. तर चवीपुरतं थोडंसं मीठ घातलेलं आहे.
ग्रेव्ही जेव्हा भाजत होतो तेव्हा आपण मीठ घातलेलं होतं. तर आता आपण ही भेंडी शिजू देऊया. तर 2 ते 3 मिनिटानंतर बघू शकता तुम्ही, तर ग्रेव्हीला दाटसरपणा खूप छान आलेला आहे. भेंडी छान शिजलेली आहे आणि मस्त असा स्मेल ही भाजीचा सुटलेला आहे. तर क्रीमी असं टेक्स्चर आलेलं आहे या रस्सा भाजीला. तर खूप छान ही रस्सा भाजी लागते. वरतून आता आपण थोडीशी कोथिंबीर घालूया. तर आपली मस्त अशी तयार झालेली आहे चटपटीत चमचमीत भेंडीची पातळ रस्सा भाजी. तर आता आपण प्लेटमध्ये सर्व करूया. तर थिकनेस तुम्ही बघू शकता ग्रेव्हीचा. अशाच पद्धतीने आपल्याला ही ग्रेव्ही बनवायची आहे. जास्त जर तुम्ही पातळ रस्सा भाजी बनवली तर ती एकदम पानचट लागेल आणि जास्त जर घट्ट बनवली तर ती मसाला भेंडी सुकी बनली जाईल, टेस्ट लागणार नाही. पण अशा पद्धतीने तुम्ही जर बनवली तर खूप छान टेस्ट लागेल. तर ही भेंडीची पातळ रस्साभाजी तुम्हाला कशी वाटली? तुम्हीही नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर कशी झाली तेही मला कमेंटमध्ये सांगा. भेंडी चिकट होत असेल तर भेंडी कट करून झाल्यानंतर छान तेलावरती परतून घ्यायची आहे, म्हणजे भेंडी चिकट होणार नाही. आणि महत्त्वाचं म्हटलं तर भेंडी कोवळी वापरायची आहे. मग तेव्हा आपली भेंडी मस्त अशी चमचमीत होईल आणि चिकट होणार नाही. आणि दही जर तुम्हाला घालायचं नसेल तर तुम्ही इथे दुधाची साही वापरू शकता. पण दही घातल्यामुळे जरा आंबटपणा येतो, भेंडीच्या भाजीला अप्रतिम चव लागते आणि क्रीमी असं टेक्स्चर येतं. तर ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय बाय.